नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एक अशी कहाणी सांगणार आहे जी ऐकून तुमचं हृदय धडधडेल. गावात अजूनही तिचं नाव घेताना लोक थरथर कापतात, कारण ती आहे शांताबाई परत. रात्री गावाच्या टोकाला पावलांचे आवाज, मंगळसूत्राच्या टणटण आवाजासोबत तिचं कुजबुजणं आजही ऐकू येतं. पण सावधान, ही कथा ऐकताना एकटे असाल तर मागे वळून पाहू नका. गावाचं नाव होतं कुरुंदवाडी. हे गाव लहानसं पण भीषण रहस्यांनी भरलेलं. गावाच्या मागच्या बाजूला एक जुना मोठा वाडा होता. त्याला सगळे म्हणायचे शांताबाईचा वाडा. शांताबाई दिसायला गोरीपान, डोळ्यात खोल काळी वर्तुळं, हसली की जणू अंगावर काटा यावा असं. लोक म्हणायचे की ती जिवंतपणी गावातील सगळ्यांवर राग धरून गेली आणि तिचा मृत्यू खूप भयानक होता. कथा जुनी आहे. गावातल्या पाटलांच्या घरात दिवाळीच्या रात्री मोठं जेवण चाललं होतं. शांताबाई तिथे आली, पण तिला कुणीही जेवायला बोलावलं नाही. तिला अपमान वाटला. तिने सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाली, तुम्ही मला आज अपमान दिलात, पण पुढच्या अमावस्येला तुम्हा सगळ्यांचा हसात थांबेल. लोक हसले, पण त्या रात्रीच्या दुसऱ्या दिवशीच शांताबाई विहिरीत मृतावस्थेत सापडली. तेव्हापासून गावात विचित्र गोष्टी सुरू झाल्या. रात्र होताच पाटलांच्या वाड्याच्या दारावर टणटण आवाज यायचा. रात्रभर कोणीतरी हळू आवाजात म्हणायचं, माझा अपमान कोणी केला? गावातल्या लोकांना रात्री स्वप्नात एकच चेहरा दिसायचा, डोळ्यात खोल काळी वर्तुळं असलेली शांताबाई. एके रात्री अमावस्या आली. गावात दिवे गेले होते, फक्त काजवे चमकत होते. तेव्हाच 4 मित्रांनी ठरवलं, आज आपण शांताबाईच्या वाड्यात जाऊ, खरंच भूत आहे की नाही ते पाहू. ते वाड्यात शिरले. दरवाजा आपोआप उघडला. किर्रर एक थंड वारा त्यांच्या अंगावरून गेला. आत अंधारच अंधार, फक्त जळमटं आणि ओलसर भिंती. अचानक वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला. टण टण टण. त्यांनी वर पाहिलं आणि लाल डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत शांताबाई उभी होती. तिच्या हातात तेलाचा दिवा आणि मानेला लटकणारी चांदीची घंटा होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, तुम्ही पण माझा अपमान करायला आला आहात का? त्या चौघांचे हात थरथरू लागले. कंदिलाचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर पडत होता. घामाचे थेंब डोळ्यात शिरत होते. शांताबाई सावकाश पायऱ्या उतरू लागली. प्रत्येक पावलागणिक तिच्या पैंजणाचा टणटण आवाज वाड्यात घुमत होता. आवाज इतका भेदक होता की जणू कुणीतरी त्यांच्या हृदयावर ठोके मारत होतं. सगळ्यांचे पाय जणू जमिनीत रोवले गेले. त्यांनी मागे वळून पळायचा प्रयत्न केला, पण वाड्याचा दरवाजा आपोआप धडाक्कन बंद झाला. शांताबाईने मान वाकवली. तिचे विस्कटलेले केस चेहऱ्यावर आले. तिच्या डोळ्यातून पाणी नाही तर लालसर रक्तासारखं काहीतरी टपकू लागलं. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्हाला माझी गोष्ट माहीत आहे का? त्यांनी मान हलवली नाही, फक्त भीतीने स्तब्ध उभे राहिले. ती पुढे म्हणाली, मी मरताना शेवटचा श्वास घेताना गावकऱ्यांना शाप दिला होता. माझा आत्मा भोकेला आहे. रात्र अमावस्येची आहे. कोणीतरी माझ्यासोबत यायलाच हवं. इतक्यात एक मित्र किंचाळला, मला वाटतं कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. सगळ्यांनी पाहिलं तर त्यांच्या मागे अजून 2 सावल्या उभ्या होत्या, ज्या त्यांच्या मित्रांच्या नव्हत्या. त्या हळूहळू पुढे सरकू लागल्या. थंड वाराचा झोत वाड्यात फिरू लागला. कंदील विझला. आता फक्त काळोख. अंधारातून शांताबाईचा भेदक आवाज घुमला, कोण येणार माझ्यासोबत विहिरीत? त्याचवेळी विहिरीतून पाण्याचा आवाज आला, जणू कोणीतरी पाण्यात खेचलं जातंय. एक मित्र रडत म्हणाला, आपल्याला इथून बाहेर पडलंच पाहिजे, नाहीतर आपण संपलो. त्यांनी दरवाजा ढकलायचा प्रयत्न केला, पण तो हललाच नाही. अचानक मागून कोणीतरी कानाशी फुसफुसलं, पळता आलं असतं तर मी इथे उभी नसते. ते मागे वळले. शांताबाई त्यांच्या अगदी जवळ होती. तिचे हात हाडकुळे, नखे लांबट आणि रक्ताने माखलेले. तिने एक मित्राचा हात पकडला आणि तो ओरडू लागला, वाचवा! त्याचं शरीर हवेत उचललं गेलं आणि थेट विहिरीकडे खेचलं गेलं. त्याचा आवाज रात्रीत हरवला. उरलेले तिघे भीतीने थरथरत राहिले. शांताबाईने मान फिरवली आणि हलक्या आवाजात हसली. तिचं हसू जणू सगळ्या गावभर घुमलं. हा हा हा, आता अजून 2 आत्मे हवेत मला. तिच्या पायाखालचं पाणी ओसंडून बाहेर यायला लागलं. संपूर्ण वाडा ओलसर, थंडगार पाण्यात बुडायला लागला.
तिघांनी थरथरत हातात हात घेतला, जीवाच्या आकांताने दरवाजाकडे धावले. अचानक दरवाजा आपोआप उघडला आणि ते बाहेर पडले. ते श्वास घेत घेत गावात आले. लोकांनी पाहिलं तर त्यांच्या कपड्यांवर चिखल, डोळ्यात भीती. त्यांनी सांगितलं, शांताबाई परत आलीये, ती आता आत्मे शोधतीये. त्या दिवसानंतर गावात रात्री कुणीही बाहेर पडत नाही. आजही अमावस्येच्या रात्री वाड्याच्या दिशेने लाल कंदील हलताना दिसतो आणि विहिरीतून किंचाळण्याचा आवाज ऐकू येतो. गावातील ज्येष्ठ म्हणतात, ज्याने शांताबाईचा वाडा गाठला तो परत येत नाही. पुढच्या अमावस्येची रात्र आली. गावात पूर्ण शांतता होती. कुत्री भुंकणं थांबली होती. झाडांच्या पानांचाही आवाज नव्हता. लोकांनी आपली दारे घट्ट लावून घेतली होती. कोणताही दिवा पेटवला नव्हता. फक्त काही घाबरलेल्या डोळ्यांनी खिडक्यांच्या फटीतून बाहेर डोकावलं होतं. गावाच्या टोकाला शांताबाईचा वाडा काळ्या सावल्यांसारखा उभा होता. अचानक त्या वाड्याच्या विहिरीतून एक हलका आवाज आला. माझं दुसरं आत्मा कुठे आहे? तो आवाज हळूहळू मोठा होत गेला. आणखी आत्मे हवेत मला. त्याच क्षणी गावाच्या टोकाला राहणाऱ्या हरिभाऊंच्या घराचा दरवाजा आपोआप उघडला. हरिभाऊंची मुलगी झोपेतून उठली, जणू कोणीतरी तिला हाक मारतंय. तिचे डोळे अर्धवट उघडे होते. ती हळूहळू घराबाहेर चालू लागली. आईने पाहिलं आणि किंचाळली, कुठे चाललीस बाळे? पण ती थांबली नाही. गावकऱ्यांनी खिडकीतून पाहिलं, ती थेट वाड्याकडे चालली होती. तेव्हाच गावातल्या पाटलांनी धाडस करून काही लोकांना गोळा केला. त्यांनी मशाली पेटवल्या आणि त्या मुलीच्या मागोमाग वाड्याकडे निघाले. वाड्यात पाऊल ठेवताच प्रचंड थंडावा जाणवला. मशालींचा धूर जणू हवेतच थांबला. अचानक दरवाजा धडाक्कन बंद झाला. सगळे थबकले. त्यांना जिन्यावर लाल डोळ्यांनी पाहणारी शांताबाई दिसली. ती मंद हसत होती. तुम्ही आलात बरं झालं, माझा खेळ आता सुरू होईल. तिच्या हसण्याचा आवाज वाड्यात घुमू लागला. विहिरीतलं पाणी उसळलं. त्यातून हात बाहेर आले. हाडकुळे ओले हात, जणू जिवंत मृतांच्या. ते हात गावकऱ्यांच्या पायांना धरायला लागले. लोक किंचाळू लागले. कोणी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतं, कोणी विहिरीपासून लांब जाण्याचा. अचानक विहिरीतून एक मोठा पाण्याचा फवारा वर आला आणि त्यातून शांताबाईची काळी सावली हवेत झेपावली. ती ओरडली, ज्यांनी मला जिवंतपणी अपमान दिला ते सारे आता माझ्यासोबत खाली येतील. त्या सावलीने एकाच वेळी 3 लोकांना हवेत उचललं आणि थेट विहिरीत फेकलं. त्याचा आवाज क्षणात शांत झाला. उरलेले गावकरी घाबरून कोपऱ्यात जाऊन बसले. त्यांना शांताबाई जवळ येताना दिसली. तिचे डोळे लाल, तोंडातून काळा धूर निघत होता. ती प्रत्येकाकडे पाहत म्हणाली, आता गाव रिकामं करायची वेळ आलीये. तुमच्यातला प्रत्येक आत्मा माझा होईल. अचानक बाहेर प्रचंड वारा सुरू झाला. झाडं डोलू लागली, वीज चमकली आणि गावावर काळं ढग जमा झालं. दरवाजा उघडला, पण बाहेर काहीच दिसत नव्हतं, फक्त काळोख. गावकरी पळत बाहेर आले, पण गावात कुणीही उरलं नव्हतं. सगळ्या झोपड्या रिकाम्या, फक्त विहिरीतून येणारा गूढ आवाज, मी अजून परत येईन. गाव आजही ओस पडलेला आहे. लोक म्हणतात, अमावस्येच्या रात्री तिथून जाताना पावलांचे टणटण ऐकू येतात आणि थंडगार हात खांद्यावर जाणवतो. त्या रात्रीनंतर कुरुंदवाडी पूर्णपणे ओसाड झालं. गावकऱ्यांनी एकामागोमाग एक गाव सोडलं. रस्ते, झोपड्या, पणत्या सगळं तसंच उभं होतं, पण जिवंत माणूस एकही नव्हता. वाड्याभोवतीचा परिसर हळूहळू जंगलासारखा झाला. वेलींनी विहिरीला वेढा घातला. पक्षी तिथून उडून जायचे नाहीत, कुत्री भुंकायची नाहीत. पण रात्री अजूनही तो आवाज येत होता. पैंजणांचा टणटण आवाज, विहिरीतून येणारे पाण्याचे फवारे आणि हलकी कुजबूज, मी अजून परत येणार आहे. काही वर्षांनी जवळच्या गावातल्या काही लोकांनी ठरवलं की हा शाप संपवायलाच हवा. गावात परत जाण्याचं धाडस कोण करेल यावर वाद सुरू झाला. पण शेवटी 5 धाडसी तरुण तयार झाले. त्यांनी म्हटलं, आपण दिवसा जाऊन वाडा पेटवून टाकू, मग भूत कायमचं नाहीसं होईल. त्यांनी लाकूड, किरोसीन आणि मशाली घेतल्या. दिवसाचा उजेड असतानाही वाड्यात पाऊल ठेवताना त्यांना अंगावर काटा आला. हवा थंडगार झाली, पक्षी गायब झाले आणि वारा जणू कुजबुजायला लागला. ते विहिरीजवळ गेले आणि लाकडांचा गठ्ठा वाड्यात रचला. ते मशाल पेटवणार इतक्यात विहिरीतून प्रचंड आवाज आला, धडाक्कन. पाणी उकळायला लागलं. त्यातून काळा धूर बाहेर आला आणि धुरातून शांताबाईचा चेहरा तयार झाला. तिचे डोळे रक्ताळलेले, तोंडातून काळा धूर निघत होता. ती किंचाळली, कोणी माझा वाडा जाळायची हिंमत करतोय? त्यांनी घाबरत लाकडाला आग लावली. आग पसरताच वाडा करकर करू लागला. पण अचानक वारा इतका जोराचा झाला की आग आपोआप विझली. त्याच वेळी 5ही तरुणांचे पाय थंडगार चिखलात अडकले. ते हलूही शकत नव्हते.
शांताबाई विहिरीतून बाहेर आली. तिचा देह पाण्याने ओला होता, केस विस्कटलेले आणि तिच्या हातात लाल रंगाचा पाळणा होता. ती हळू आवाजात म्हणाली, "तुम्हीही माझ्या मुलाचे आत्मे व्हाल आता." विहिरीतून असंख्य हात बाहेर आले, लांब नख्या आणि हडकुळे बोटं असलेले. त्यांनी पाचही तरुणांना पकडलं. त्यांचा जीव घशात अडकला. एक मित्र ओरडला, "देवा वाचव," पण आवाज वाड्याबाहेर गेला नाही. क्षणात त्यांना विहिरीत ओढून घेतलं गेलं. काही क्षणांसाठी फक्त त्यांची किंचाळी ऐकू आली आणि नंतर संपूर्ण गाव पुन्हा शांत. फक्त पाण्याचा हलका तरंग आणि शांताबाईचा कुजबुजारा आवाज, "मी अजून परत येणार आहे." आजही असं म्हणतात की जर कोणी त्या विहिरीजवळ गेला तर पाण्यात स्वतःचा चेहरा नाही दिसत, फक्त लाल डोळ्यांनी बघणारी शांताबाई दिसते. आणि ज्या क्षणी ती दिसते तो माणूस परत येत नाही. काळ जसजसा गेला तसतसं कुरुंदवाडीचं नावच लोकांनी घ्यायचं बंद केलं. नकाशावर गाव होतं, पण तिथं जाण्याचं धाडस कोणी केलं नाही. पण जगात नेहमीच काही जण असतात जे अंधश्रद्धा खोटी ठरवू पाहतात. असं म्हणतात की एका इंग्रजी भयपट निर्मात्याला या गावाची कहाणी समजली आणि तो आपल्या टीमसह इथे डॉक्युमेंटरी काढायला आला. कॅमेरे, ड्रोन्स, लाईट्स घेऊन 5 परदेशी लोकांनी गावात पाऊल ठेवलं. सकाळी गाव शांत होतं, कुठलाही धोका दिसत नव्हता. त्यांनी शूटिंग सुरू केलं. त्यांचा लीडर म्हणाला, "सी, देर इज नथिंग, इट्स जस्ट अ घोस्ट स्टोरी." पण संध्याकाळ होताच झाडांवरचे कावळे गायब झाले, वारा थंड झाला आणि वाड्याकडून एक टणटण आवाज ऐकू आला. त्यांनी ड्रोन उडवला. ड्रोन कॅमेऱ्यात वाड्याच्या विहिरीभोवती धूर फिरताना दिसला. ते थोडं पुढं सरकले आणि एका खिडकीतून लालसर डोळे दिसले. कॅमेऱ्यात क्लिअर दिसत होतं, कोणीतरी खिडकीतून बघत होतं. ते म्हणाले, "हे फुटेज अप्रतिम आहे." पण अचानक ड्रोन आपोआप खाली पडलं आणि फुटलं. रात्री त्यांनी कॅम्प वाड्यातल्या बाहेरच्या अंगणात लावला. लाईट्स लावले, कॅमेरे चालू ठेवले. मध्यरात्री पहिली किंकाळी ऐकू आली. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं, एक पांढरा धूर त्यांच्या कॅम्पमध्ये शिरला आणि त्यातून शांताबाईचा चेहरा बनला. तिने एकाला पकडलं, त्याचा कॅमेरा हवेत फिरू लागला आणि क्षणात तो माणूस गायब झाला. टीममधले बाकीचे घाबरले. ते ओरडले, "लेट्स गेट आऊट," पण गावाचा रस्ता सापडत नव्हता. सगळीकडे अंधार आणि धूर. त्यांच्या कॅमेऱ्यात विचित्र आवाज रेकॉर्ड झाले, "आणखी आत्मे हवेत, आणखी आत्मे हवेत." त्यांनी एकमेकांचे हात धरले आणि पळायचा प्रयत्न केला. त्यावेळी झाडांवरून शेकडो पायघड्यांसारखा आवाज आला. माती हलू लागली. त्यांना वाटलं भूकंप आहे, पण जमिनीतून पांढरे हात बाहेर आले, हाडकुळे, लांब नख्या असलेले. त्यांनी पाय पकडून ओढायला सुरुवात केली. एका परदेशी बाईने किंकाळत पाहिलं. विहिरीतून शांताबाई वर येत होती, डोळे लाल, तोंडातून काळा धूर आणि हातात रक्ताने माखलेला पाळणा. ती म्हणाली, "आता तुम्ही माझ्या मुलाचे खेळणे व्हाल आता." क्षणात सगळ्यांना अंधाराने गिळलं. कॅमेरे बंद झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त फुटलेले ड्रोन, कॅमेरे आणि चिखलातले पावलांचे ठसे सापडले. शरीर कुठेच नव्हते. त्या फुटेजमधला शेवटचा व्हिडिओ आजही ऑनलाईन आहे असं म्हणतात, जिथं शांताबाई लाल डोळ्यांनी कॅमेऱ्याकडे पाहते आणि कुजबुजते, "मी अजून परत येईन." त्या दिवसानंतर सरकारने त्या भागाला बंदिस्त केलं. रात्री गस्त लावली, पण गस्त लावलेले सैनिकही सकाळी गायब सापडले. आजही अमावस्येच्या रात्री तिकडून जाताना पैंजणांचा टणटण आवाज ऐकू येतो आणि थंड वारा शरीर भेदून जातो. लोक म्हणतात की शांताबाईचा शाप आता गावापुरता नाही राहिला, तो जिथं जाईल तिथं अंधार मागोमाग जाईल. काळ पुढे सरकत गेला, पण शांताबाईचा कहर तसाच वाढत गेला. सरकारने त्या भागाभोवती कुंपण घातलं, बोर्ड लावले, धोक्याचा परिसर, प्रवेश निषिद्ध, पण तरीही काही जिज्ञासू लोक रात्री चोरून आत जायचे. असं म्हणतात की एकदा 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तिकडे आले. त्यांना व्हिडिओ व्हायरल करायचा होता. त्यांनी लाईव्ह स्ट्रीम सुरू केलं. सुरुवातीला मजा वाटत होती, रिकामं गाव, जुन्या झोपड्या, गंजलेली भांडी. त्यांनी कमेंट्समध्ये लिहिलं, "ही सगळी गोष्ट फेक आहे, काही नाही इथे." पण रात्री झाली आणि त्यांच्या लाईव्हमध्ये विचित्र आवाज येऊ लागले. प्रेक्षकांना स्क्रीनवर धूर दिसू लागला. कुणीतरी हलक्या आवाजात हसत होतं. अचानक त्यांच्या कॅमेऱ्यात एक स्त्री पाठमोरी उभी दिसली, केस विस्कटलेले, पांढरा सडका साडीचा कपडा अंगावर. त्यांनी धाडस करून तिला हाक मारली, "हॅलो, तुम्ही कोण?" ती हळूहळू वळली, डोळे लाल, तोंड काळं, दातांवर लक्त. लाईव्ह कमेंट्समध्ये लोक घाबरून मेसेज टाकू लागले, "बाहेर पळा." पण ते काहीच करू शकले नाहीत, कारण त्यांच्या सभोवताली जमिनीतून पांढऱ्या सावल्या वर यायला लागल्या. त्यांच्या पायाला थंडगार हात लागले. लाईव्हमध्ये फक्त त्यांची किंकाळी ऐकू आली. कॅमेरा जमिनीवर पडला आणि स्क्रीनवर पाण्याचा थेंब पडला, जणू कॅमेऱ्यावर विहिरीतलं पाणी शिंपडलं.
पुढच्या सकाळी गावात फक्त मोबाईल आणि चिखल सापडला, इन्फ्लुएन्सर्स गायब. त्या लाईव्हचा शेवटचा फ्रेम अजूनही इंटरनेटवर फिरतो. शांताबाईचा चेहरा जवळ येऊन म्हणतो, तुम्ही सर्व माझे आहात. काळानुसार लोकांनी त्या जागेला शांताबाईचं राज्य म्हणायला सुरुवात केली. आजूबाजूच्या गावात रात्री धूर पसरतो आणि कुजबूज येते, मला अजून आत्मे हवेत. ज्यांनी तो धूर पाहिला ते दुसऱ्या दिवशी बेपत्ता. शास्त्रज्ञांनी ड्रोन सेन्सर्स लावून तपास केला, पण ड्रोन परत आले नाहीत. एका फुटेजमध्ये शेवटचं जे दिसलं ते म्हणजे विहिरीतून वर येणारे लालसर डोळे. त्यांनी तो भाग कायमचा सील केला, पण शाप गावाच्या सीमा ओलांडून पसरू लागला. रस्त्यावरून जाणारे ट्रक ड्रायव्हर सांगतात की दूरवर धुक्यात पांढरी साडी घातलेली बाई उभी असते. तिला उचलून नेणारे परत येत नाहीत. एका ट्रकचा डॅशकॅम फुटेज अजूनही ऑनलाईन आहे. ट्रक हळूहळू थांबतो, कॅमेऱ्यात बाई जवळ येते, पुढच्या क्षणाला फक्त काळोख. आता शांताबाईचा शाप शहराकडे सरकतोय असं म्हणतात. ज्याने तिचा चेहरा पाहिला त्याच्या मागे ती सावली लागते. ती सावली आधी स्वप्नात येते, नंतर आरशात दिसते आणि शेवटी रात्री थंडगार हात खांद्यावर ठेवते. ज्याच्या खांद्यावर तो हात पडतो तो माणूस पहाटेपर्यंत गायब होतो आणि दुसऱ्या दिवशी गावात फक्त एक आवाज घुमतो, मी अजून परत येणार आहे, मला अजून आत्मे हवेत. शहरातल्या लोकांना आता वाटू लागलं की ही फक्त गोष्ट नाही तर खरी शापित कहाणी आहे. पहिल्यांदा ही घटना रेल्वे स्टेशनवर घडली. रात्रीची शेवटची लोकल सुटत होती. स्टेशनवर गर्दी कमी होती, फक्त काही प्रवासी बाकांवर बसले होते. त्याचवेळी प्लॅटफॉर्मच्या शेवटी धुकं पसरायला लागला. सुरुवातीला लोकांना वाटलं हा हिवाळ्याचा धूर आहे, पण काहीतरी विचित्र होतं. धुरातून पैंजणांचा टणटण आवाज येऊ लागला. लोकांनी चोहीकडे पाहिलं, पण कुणीच नव्हतं. अचानक प्लॅटफॉर्मवरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसलं, एक बाई हळूहळू चालत येतेय, पांढरी साडी, केस विस्कटलेले, डोळे लालसर. तिने थेट पहिल्या बाकावर बसलेल्या तरुणाकडे बघितलं. तो घाबरून उभा राहिला. तिला काही विचारायच्या आधीच तिचा हात लांबला, काही इंचांनी ताणला गेला आणि त्याच्या खांद्याला स्पर्श केला. क्षणात तो गायब झाला. त्याच्या जागी फक्त थंडगार धूर. लोक किंचाळले, स्टेशन मास्तरने शिट्टी वाजवली, पण आवाज कुठेच पोचला नाही. सगळं जणू काळ्या पडद्याने वेढलं गेलं होतं. पुढच्या क्षणी संपूर्ण प्लॅटफॉर्मवर कुजबूज ऐकू आली, मी अजून परत येणार आहे, मला अजून आत्मे हवेत. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली, पण खरी भीती तेव्हा निर्माण झाली जेव्हा शहरातील उंच इमारतींमध्ये राहणारे लोकही त्रासले. एका फ्लॅटच्या कुटुंबाने सांगितलं की रात्री 3 वाजता त्यांच्या घंटी वाजली. दार उघडलं तर बाहेर कोणीच नव्हतं, फक्त जमिनीवर ओलसर पावलांचे ठसे आणि हलका पैंजणांचा आवाज. रात्री आरशात पाहिलं तर मागे लाल डोळ्यांनी पाहणारा चेहरा दिसायचा, पण मागे वळून पाहिलं तर काहीच नाही. थोड्याच दिवसात ते कुटुंब पूर्णपणे बेपत्ता झालं. घर उघडं होतं, लाईट चालू, जेवण टेबलावर, पण माणूस नाही. भिंतीवर लिहिलेलं होतं, आता शहर माझा आहे. सरकारने त्या इमारती सील केल्या, लोक बाहेर पळाले, शहरभर भीती पसरली. दर अमावस्येला वीज गायब व्हायची आणि दूरवरून हलका बाईचा हसण्याचा आवाज येई, हा हा हा, आणखी आत्मे हवेत. एका रात्री धाडसी पोलिसांचा एक तुकडी या प्रकरणाची चौकशी करायला आली. त्यांनी इमारतीत कॅमेरे, टॉर्च, शस्त्रास्त्र घेतली, सगळं रेकॉर्ड करायचं ठरवलं. सुरुवातीला काहीच दिसलं नाही, पण मध्यरात्री त्यांच्या थर्मल कॅमेऱ्यातून एक थंड सावली चालताना दिसली. ती सावली अचानक गायब झाली आणि कॅमेऱ्यावर फक्त काळा पडदा दिसू लागला. क्षणात दारं आपोआप बंद झाली, लिफ्ट थांबली, सगळ्या लाईट्स फ्लिकर होऊ लागल्या. अचानक भिंतीवरून रक्तासारखा लाल पाणी वाहायला लागला. त्यातील एक पोलीस घाबरून पळाला, पण जिन्यावर लाल डोळ्यांची शांताबाई उभी होती. ती म्हणाली, तुमचं शहर आता माझं आहे, एक एक आत्मा माझ्या विहिरीत येईल. त्यांच्या बॉडी कॅमवर शेवटचं जे दिसलं ते म्हणजे पोलिसांना हवेत उचललं जातंय आणि त्यांचा आरडाओरडा थेट कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतोय. दुसऱ्या दिवशी फक्त रिकामी शस्त्रास्त्रे, कॅमेरे आणि भिंतीवर थंडगार बोटांचे ठसे सापडले. आता शांताबाईचा शाप संपूर्ण शहरभर पसरला. लोक रात होताच घराबाहेर पडेनात. ज्यांच्या खांद्यावर थंडगार हात जाणवला तो दुसऱ्या दिवशी सापडले नाहीत. शहरभर फक्त एक आवाज घुमतो, मी अजून परत येणार आहे, मला अजून आत्मे हवेत. आता शहरावर पूर्ण अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. रात होताच रस्ते रिकामे, लाईट्स फ्लिकर व्हायचे आणि वातावरणात एक विचित्र थंडी पसरायची. लोकांनी घराच्या खिडक्या बंद करून घेतल्या, आरसे कपड्यांनी झाकले, पण शांताबाईचा शाप थांबला नाही. एक रात्र अशी आली की वीज गेली आणि शहरावर दाट धुकं पसरलं. फोन नेटवर्क बंद, सायरनचे आवाज नाहीत, फक्त वाऱ्याचा गूढ आवाज. त्या धुक्यात पैंजणांचा टणटण आवाज संपूर्ण शहरभर घुमू लागला. लोक खिडकीतून डोकावले तर रस्त्यावर पांढऱ्या सावल्या चालताना दिसत होत्या. शेकडो, हजारो सावल्या, ज्या जिवंत नव्हत्या. त्या सगळ्या हळूहळू शहराच्या मध्यभागाकडे निघाल्या. लोक थरथर कापत होत्या.
त्या रात्री शहराच्या चौकात अचानक एक भला मोठा पाण्याचा झोत उसळला. सगळ्यांच्या डोळ्यांसमोर त्या पाण्यातून शांताबाईचा प्रचंड रूप धुक्यासह तयार झाला. ती आता नेहमीसारखी नव्हती. तिचा आकार वाड्या एवढा मोठा दिसत होता. डोळ्यातून लाल ज्वाळा निघत होत्या. केस हवेत तरंगत होते. ती म्हणाली, तुम्ही सगळ्यांनी मला विसरायचा प्रयत्न केला. आता मी तुम्हा सगळ्यांना माझं करणार आहे. शहरभरची प्रत्येक आत्मा माझ्या विहिरीत येईल. क्षणात शहराच्या जमिनीत कंप आला. रस्ते फाटले, ड्रेनेज पाईप्स फुटले आणि त्या फटीतून हडकुळे हात बाहेर आले. ते हात जिवंत लोकांचे पाय पकडू लागले. कुणीतरी जिन्यातून पळायचा प्रयत्न केला, पण त्याला भिंतीतून बाहेर आलेल्या हातांनी पकडलं. त्याच्या किंकाळ्या दूरवरून ऐकू आल्या. दरम्यान संपूर्ण शहरातील आरसे आपोआप फुटू लागले. काचांच्या तुकड्यातून शांताबाईचे डोळे दिसू लागले आणि ज्या घरात आरसा फुटला त्या घरातून दुसऱ्या क्षणी लोक गायब झाले. फक्त थंडगार धूर, चिखलाचे ठसे आणि भिंतीवर रक्तासारखं पाणी. शहरातील एकमेव उंच इमारतीवर शेवटचा गट लोकांनी आसरा घेतला. त्यांनी वरून पाहिलं, संपूर्ण शहर काळ्या धुरात कुडालं होतं. रस्त्यांवर लालसर डोळ्यांनी चमकणाऱ्या सावल्या धावत होत्या. त्यांना दूरवर विहिरीसारखं काहीतरी दिसलं, जिथे सगळे आत्मे खेचले जात होते. ती विहीर शहराच्या मध्यभागी अचानक प्रकट झाली होती. अचानक त्यांच्या डोक्यावर काळा ढग फिरायला लागला. त्यात शांताबाईचा चेहरा दिसला आणि तिचा प्रचंड आवाज घुमला. मी अजून परत येणार आहे, पण आता मी कधीच जाणार नाही. हे शहर आता माझं आहे. आकाशातून लालसर पावसाचे थेंब पडायला लागले. ज्याला स्पर्श होताच माणसांचं शरीर हळूहळू पारदर्शक होऊन नाहीसं होत होतं. लोक किंचाळत होते, पण कुठेही पळण्याचा मार्ग नव्हता. आणि तेव्हाच संपूर्ण शहरावर एकाच वेळी पैंजणांचा टणटण आवाज घुमला. तो आवाज एवढा मोठा होता की काळ पुढे सरकत गेला, पण शांताबाईचा कहर तसाच वाढत गेला. सरकारने त्या भागाभोवती कुंपण घातलं, बोर्ड लावले, धोक्याचा परिसर, प्रवेश निषिद्ध. पण तरीही काही जिज्ञासू लोक रात्री चोरून आत जायचे. असं म्हणतात की एकदा 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तिकडे आले. त्यांना व्हिडिओ व्हायरल करायचा होता. त्यांनी लाईव्ह स्ट्रीम सुरू केलं. सुरुवातीला मजा वाटत होती. रिकामं गाव, जुन्या झोपड्या, गंजलेली भांडी. त्यांनी कमेंट्समध्ये लिहिलं, ही सगळी गोष्ट फेक आहे, काही नाही इथे. पण रात्री झाली आणि त्यांच्या लाईव्हमध्ये विचित्र आवाज येऊ लागले. प्रेक्षकांना स्क्रीनवर धूर दिसू लागला. कुणीतरी हलक्या आवाजात हसत होतं. अचानक त्यांच्या कॅमेऱ्यात एक स्त्री पाठमोरी उभी दिसली. केस विस्कटलेले, पांढरा सडका साडीचा कपडा अंगावर. त्यांनी धाडस करून तिला हाक मारली, हॅलो, तुम्ही कोण? ती हळूहळू वळली. डोळे लाल, तोंड काळं, दातांवर लखत. लाईव्ह कमेंट्समध्ये लोक घाबरून मेसेज टाकू लागले, बाहेर पळा. पण ते काहीच करू शकले नाहीत, कारण त्यांच्या सभोवताली जमिनीतून पांढऱ्या सावल्या वर यायला लागल्या. त्यांच्या पायाला थंडगार हात लागले. लाईव्हमध्ये फक्त त्यांची किंकाळी ऐकू आली. कॅमेरा जमिनीवर पडला आणि स्क्रीनवर पाण्याचा थेंब पडला, जणू कॅमेऱ्यावर विहिरीतलं पाणी शिंपडलं. पुढच्या सकाळी गावात फक्त मोबाईल आणि चिखल सापडला. इन्फ्लुएन्सर्स गायब. त्या लाईव्हचा शेवटचा फ्रेम अजूनही इंटरनेटवर फिरतो. शांताबाईचा चेहरा जवळ येऊन म्हणतो, तुम्ही सर्व माझे आहात. काळानुसार लोकांनी त्या जागेला शांताबाईचं राज्य म्हणायला सुरुवात केली. आजूबाजूच्या गावात रात्री धूर पसरतो आणि कुजबूज येते. मला अजून आत्मे हवेत. ज्यांनी तो धूर पाहिला ते दुसऱ्या दिवशी बेपत्ता. शास्त्रज्ञांनी ड्रोन सेन्सर्स लावून तपास केला, पण ड्रोन परत आले नाहीत. एका फुटेजमध्ये शेवटचं जे दिसलं ते म्हणजे विहिरीतून वर येणारे लालसर डोळे. त्यांनी तो भाग कायमचा सील केला, पण शाप गावाच्या सीमा ओलांडून पसरू लागला. रस्त्यावरून जाणारे ट्रक ड्रायव्हर सांगतात की दूरवर धुक्यात पांढरी साडी घातलेली बाई उभी असते. तिला उचलून नेणारे परत येत नाहीत. एका ट्रकचा डॅशकॅम फुटेज अजूनही ऑनलाईन आहे. ट्रक हळूहळू थांबतो, कॅमेऱ्यात बाई जवळ येते. पुढच्या क्षणाला फक्त काळोख. आता शांताबाईचा शाप शहराकडे सरकतोय असं म्हणतात. ज्याने तिचा चेहरा पाहिला त्याच्या मागे ती सावली लागते. ती सावली आधी स्वप्नात येते, नंतर आरशात दिसते आणि शेवटी रात्री थंडगार हात खांद्यावर ठेवते. ज्याच्या खांद्यावर तो हात पडतो तो माणूस पहाटेपर्यंत गायब होतो आणि दुसऱ्या दिवशी गावात फक्त एक आवाज घुमतो, मी अजून परत येणार आहे, मला अजून आत्मे हवेत. शहरातल्या लोकांना आता वाटू लागलं की ही फक्त गोष्ट नाही तर खरी शापित कहाणी आहे. पहिल्यांदा ही घटना रेल्वे स्टेशनवर घडली. रात्रीची शेवटची लोकल सुटत होती. स्टेशनवर गर्दी कमी होती. फक्त काही प्रवासी बाकांवर बसले होते. त्याच वेळी प्लॅटफॉर्मच्या शेवटी धुकं पसरायला लागला. सुरुवातीला लोकांना वाटलं हा हिवाळ्याचा धूर आहे, पण काहीतरी विचित्र होतं. धुरातून पैंजणांचा टणटण आवाज येऊ लागला. लोकांनी चोहीकडे पाहिलं, पण कुणीच नव्हतं.
अचानक प्लॅटफॉर्मवरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसलं, एक बाई हळूहळू चालत येतेय, पांढरी साडी, केस विस्कटलेले, डोळे लालसर. तिने थेट पहिल्या बाकावर बसलेल्या तरुणाकडे बघितलं. तो घाबरून उभा राहिला. तिला काही विचारायच्या आधीच तिचा हात लांबला, काही इंचांनी ताणला गेला आणि त्याच्या खांद्याला स्पर्श केला. क्षणात तो गायब झाला, त्याच्या जागी फक्त थंडगार धूर. लोक किंचाळले, स्टेशन मास्तरने शिट्टी वाजवली, पण आवाज कुठेच पोचला नाही. सगळं जणू काळ्या पडद्याने वेढलं गेलं होतं. पुढच्या क्षणी संपूर्ण प्लॅटफॉर्मवर कुजबूज ऐकू आली, "मी अजून परत येणार आहे, मला अजून आत्मे हवेत." ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली, पण खरी भीती तेव्हा निर्माण झाली जेव्हा शहरातील उंच इमारतींमध्ये राहणारे लोकही त्रासले. एका फ्लॅटच्या कुटुंबाने सांगितलं की रात्री 3 वाजता त्यांच्या घंटी वाजली. दार उघडलं तर बाहेर कोणीच नव्हतं, फक्त जमिनीवर ओलसर पावलांचे ठसे आणि हलका पैंजणांचा आवाज. रात्री आरशात पाहिलं तर मागे लाल डोळ्यांनी पाहणारा चेहरा दिसायचा, पण मागे वळून पाहिलं तर काहीच नाही. थोड्याच दिवसात ते कुटुंब पूर्णपणे बेपत्ते झालं. घर उघडं होतं, लाईट चालू, जेवण टेबलावर, पण माणूस नाही. भिंतीवर लिहिलेलं होतं, "आता शहर माझा आहे." सरकारने त्या इमारती सील केल्या, लोक बाहेर पळाले, शहरभर भीती पसरली. दर अमावस्येला वीज गायब व्हायची आणि दूरवरून हलका बाईचा हसण्याचा आवाज येई, "हा हा हा, आणखी आत्मे हवेत." एका रात्री धाडसी पोलिसांचा एक तुकडी या प्रकरणाची चौकशी करायला आली. त्यांनी इमारतीत कॅमेरे, टॉर्च, शस्त्रास्त्र घेतली, सगळं रेकॉर्ड करायचं ठरवलं. सुरुवातीला काहीच दिसलं नाही, पण मध्यरात्री त्यांच्या थर्मल कॅमेऱ्यातून एक थंड सावली चालताना दिसली. ती सावली अचानक गायब झाली आणि कॅमेऱ्यावर फक्त काळा पडदा दिसू लागला. क्षणात दारं आपोआप बंद झाली, लिफ्ट थांबली, सगळ्या लाईट्स फ्लिकर होऊ लागल्या. अचानक भिंतीवरून रक्तासारखा लाल पाणी वाहायला लागला. त्यातील एक पोलीस घाबरून पळाला, पण जिन्यावर लाल डोळ्यांची शांताबाई उभी होती. ती म्हणाली, "तुमचं शहर आता माझं आहे, एक एक आत्मा माझ्या विहिरीत येईल." त्यांच्या बॉडी कॅमवर शेवटचं जे दिसलं ते म्हणजे पोलिसांना हवेत उचललं जातंय आणि त्यांचा आरडाओरडा थेट कॅमेऱ्यात रेकॉर्ड होतोय. दुसऱ्या दिवशी फक्त रिकामी शस्त्रास्त्रे, कॅमेरे आणि भिंतीवर थंडगार बोटांचे ठसे सापडले. आता शांताबाईचा शाप संपूर्ण शहरभर पसरला. लोक रात होताच घराबाहेर पडेनात. ज्यांच्या खांद्यावर थंडगार हात जाणवला तो दुसऱ्या दिवशी सापडले नाहीत. शहरभर फक्त एक आवाज घुमतो, "मी अजून परत येणार आहे, मला अजून आत्मे हवेत." आता शहरावर पूर्ण अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. रात होताच रस्ते रिकामे, लाईट्स फ्लिकर व्हायचे आणि वातावरणात एक विचित्र थंडी पसरायची. लोकांनी घराच्या खिडक्या बंद करून घेतल्या, आरसे कपड्यांनी झाकले, पण शांताबाईचा शाप थांबला नाही. एक रात्र अशी आली की वीज गेली आणि शहरावर दाट धुकं पसरलं. फोन नेटवर्क बंद, सायरनचे आवाज नाहीत, फक्त वाऱ्याचा गूढ आवाज. त्या धुक्यात पैंजणांचा टणटण आवाज संपूर्ण शहरभर घुमू लागला. लोक खिडकीतून डोकावले तर रस्त्यावर पांढऱ्या सावल्या चालताना दिसत होत्या. शेकडो, हजारो सावल्या, ज्या जिवंत नव्हत्या. त्या सगळ्या हळूहळू शहराच्या मध्यभागाकडे निघाल्या. लोक थरथर कापत होत्या. त्या रात्री शहराच्या चौकात अचानक एक भला मोठा पाण्याचा झोत उसळला. सगळ्यांच्या डोळ्यांसमोर त्या पाण्यातून शांताबाईचा प्रचंड रूप धुक्यासह तयार झाला. ती आता नेहमीसारखी नव्हती. तिचा आकार वाड्या एवढा मोठा दिसत होता. डोळ्यातून लाल ज्वाळा निघत होत्या, केस हवेत तरंगत होते. ती म्हणाली, "तुम्ही सगळ्यांनी मला विसरायचा प्रयत्न केला, आता मी तुम्हा सगळ्यांना माझं करणार आहे. शहरभरची प्रत्येक आत्मा माझ्या विहिरीत येईल." क्षणात शहराच्या जमिनीत कंप आला, रस्ते फाटले, ड्रेनेज पाईप्स फुटले आणि त्या फटीतून हडकुळे हात बाहेर आले. ते हात जिवंत लोकांचे पाय पकडू लागले. कुणीतरी जिन्यातून पळायचा प्रयत्न केला, पण त्याला भिंतीतून बाहेर आलेल्या हातांनी पकडलं. त्याच्या किंकाळ्या दूरवरून ऐकू आल्या. दरम्यान संपूर्ण शहरातील आरसे आपोआप फुटू लागले. काचांच्या तुकड्यातून शांताबाईचे डोळे दिसू लागले आणि ज्या घरात आरसा फुटला त्या घरातून दुसऱ्या क्षणी लोक गायब झाले. फक्त थंडगार धूर, चिखलाचे ठसे आणि भिंतीवर रक्तासारखं पाणी. शहरातील एकमेव उंच इमारतीवर शेवटचा गट लोकांनी आसरा घेतला. त्यांनी वरून पाहिलं, संपूर्ण शहर काळ्या धुरात बुडालं होतं. रस्त्यांवर लालसर डोळ्यांनी चमकणाऱ्या सावल्या धावत होत्या. त्यांना दूरवर विहिरीसारखं काहीतरी दिसलं, जिथे सगळे आत्मे खेचले जात होते. ती विहीर शहराच्या मध्यभागी अचानक प्रकट झाली होती. अचानक त्यांच्या डोक्यावर काळा ढग फिरायला लागला. त्यात शांताबाईचा चेहरा दिसला आणि तिचा प्रचंड आवाज घुमला, "मी अजून परत येणार आहे, पण आता मी कधीच जाणार नाही. हे शहर आता माझं आहे." आकाशातून लालसर पावसाचे थेंब पडायला लागले, ज्याला स्पर्श होताच माणसांचं शरीर हळूहळू पारदर्शक होऊन नाहीसं होत होतं. लोक किंचाळत होते, पण कुठेही पळण्याचा मार्ग नव्हता आणि तेव्हाच संपूर्ण शहरावर एकाच वेळी पैंजणांचा टणटण आवाज घुमला. तो आवाज एवढा मोठा होता की भयावह करून देऊ शकतो, जिथे शापाचा गूढ उलगडतो आणि एक अवघड सत्य समोर येतं.
शांताबाईच्या विहिरीच्या आसपास एक जुना लेख सापडतो, ज्यात लिहिलंय की तिचा शाप एक प्राचीन देवतेच्या रागातून सुरू झाला होता. ती देवता गावाच्या लोकांनी त्रास दिला आणि शांताबाई तिचं निवेदन घेऊन आत्मा बनली. तिचा शाप संपवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे विहिरीतल्या पाण्याला पूजेला आणणे आणि खास मंत्र उच्चारण करणे, जे फक्त रात्रीच्या अमावस्येच्या काळातच शक्य आहे. पण त्यासाठी खूप धाडस आणि आत्म्याचा शौर्य लागतो, कारण शापित आत्मा शांताबाई कोणालाही सोडणार नाही. जर कोणी विहिरीत शिरला आणि पूजेचा संस्कार पूर्ण केला नाही, तर त्याचा भाग शापित आत्म्यांमध्ये होणं निश्चित आहे. शहरात उरलेले काही लोक आता हे काम करण्यासाठी तयारीत आहेत. त्यांनी गुरुजनांकडून मंत्र शिकले आहेत आणि त्यांची तयारी सुरू आहे. पण शांताबाईच्या भीतीदायक रूपासमोर त्यांची शक्ती कमी पडेल का? शांताबाईची सावली अजूनही हसत आहे, मी अजून परत येणार आहे, आणि जेव्हा मी परत येईन तेव्हा कोणाचाही वाचणे नाही. शांताबाईची सावली जसजशी शहरावर पसरत होती, तसतशी तिच्या विहिरीभोवती एक प्राचीन गूढ लेख सापडला, ज्यात लिहिलं होतं की शांताबाईचा शाप देवतेच्या रागामुळे जन्मला होता. ती देवता गावकऱ्यांनी त्रास दिला आणि शांताबाईने तिचा अंत नक्की केला होता, पण त्या अंताचा भयंकर शाप गावावर आणि नंतर शहरावर टाकला होता. लेखानुसार शाप मोडण्यासाठी अमावस्येच्या रात्रीचं विहिरीत पवित्र पूजाविधी करावी लागेल, ज्यामध्ये विशेष मंत्र उच्चारले जातील. पण हा काम करणे फार धोकादायक असेल, कारण शापित आत्मा शांताबाई कोणालाही सोडणार नाही. शहरातले काही उरलेले लोक ज्यांनी हिंमत केली ती पूजाविधी करण्यासाठी तयार झाले होते. त्यांनी गुरुजनांकडून मंत्र शिकले होते आणि त्यांची तयारी सुरू झाली होती. पण शांताबाईच्या भयंकर रूपासमोर त्यांची ताकद अपुरी पडेल का? त्या रात्री त्यांनी विहिरीजवळ एकत्र जमले, मशाल पेटवली आणि मंत्रोच्चार सुरू केला. थोड्याच वेळात विहिरीतलं पाणी उकळू लागलं आणि शांताबाईची सावली भिंतीवर पसरली. ती ओरडली, तुम्ही माझा शाप मोडू शकणार नाहीत. पण लोकांनी हिंमत न सोडता मंत्र सुरू ठेवला. अचानक विहिरीतून प्रचंड पाण्याचा झोत उसळला आणि त्या झोतात शांताबाईचा रूप जास्त मोठं आणि भीषण दिसू लागलं. तिचे लाल डोळे अगदी जवळून सर्वांना दिसत होते. पण त्याच वेळेस पावसाचा एक थोडासा प्रकाश उसळला आणि विहिरीभोवती बसलेल्या लोकांच्या हातात एक वेगळी ऊर्जा वाहू लागली. ती ऊर्जा शांताबाईच्या शक्तीला हळूहळू कमी करू लागली. ती हळूहळू मागे सरकू लागली आणि शेवटी विहिरीत खेचली गेली आणि तिचा आवाज कमी होत गेला. मी अजून परत येईन, पण आता तुम्ही जिंकलेत. लोकांनी सगळं जोरात हसून साठा भरला, पण अचानक एक आवाज आला, तुम्ही जिंकलेत असं नाही म्हणता येणार. सगळे थबकले. अचानक विहिरीतलं पाणी चांगलंच ढवळलं आणि त्यातून एक नवीन, अजून भयंकर रूप समोर आले. ते शांताबाईचं नव्हतं, तर तिचा अपत्य, जो त्याच्या आईच्या शापापासून मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या आत्म्यांना खेचून त्याचं साम्राज्य वाढवत होता. आता तोच खरी भीती होता आणि तो म्हणाला, माझं राज्य सुरू झालंय, आता तो थांबवणं अवघड आहे. या क्षणी लोक घाबरले आणि विहिरीभोवती पसरले, पण त्यांनी अजून एकमेकांना धरून ठेवलं, कारण आता खरी लढाई सुरू होणार होती. तुझ्या मनात काय आहे? शांताबाईच्या अपत्याचं रूप धुक्यातून बाहेर आलं तेव्हा सगळं वातावरण थंडगार आणि दाट झाले. तो काळ्या अंगठ्या, लांबसर नख्या आणि रक्तवर्णी डोळ्यांनी सगळीकडे पाहत होता. त्याचा आवाज गडगडाटासारखा गुंजत होता. माझं साम्राज्य आता सुरू झालंय आणि तुम्ही ज्यांना वाचवायचं ठरवलंय ते आत्मे आता माझ्या ताब्यात आहेत. लोक घाबरून मागे हटले, पण तो हळूहळू पुढे सरकत होता. त्याच्या प्रत्येक पावलावर जमिनीतून ताक फुटत होती. मशालांवरचा धूर जास्त जळायला लागला आणि लोकांच्या हातातली ऊर्जा कमी होऊ लागली. त्याने जोरात हसत म्हणाला, तुम्हाला वाटतं की काही मंत्र आणि जप माझा शाप मोडू शकतील? तुम्ही फक्त माझं साम्राज्य वाढवण्यासाठी मदत करत आहात. त्याचा हात हवेत उंचावला आणि त्यातून काळ्या सावल्या बाहेर पडल्या, ज्या लोकांना ओढायला लागल्या. लोक शेकडो हातांनी पकडले गेले आणि त्यांचे किंकाळते आवाज विहिरीच्या आतल्या खोलवर जात होते. त्यानंतर अचानक थंडीने संपूर्ण शहराला वेढलं आणि आकाशावर काळे ढग जमले. शांताबाईची सावली विहिरीतून बाहेर आली आणि तिच्या चेहऱ्यावर तिरस्काराचा भस्मासारखा हसरा भास होता. ती म्हणाली, मी माझ्या मुलाला नाही सोडणार आणि जेव्हा तो जिंकेल तेव्हा सगळं अंधारातच असेल. लोक एकमेकांच्या हातात हात घालून भिंतीजवळ बसले, पण त्यांचा विश्वास कमी होत चालला होता, कारण त्यांना वाटत होतं की हे साम्राज्य कधीच संपणार नाही. त्या रात्री एकेकाळी धाडस करून विहिरीच्या काठावर गेलेल्या एका तरुणीचा चिखलातले पाय सापडले, पण तिचा काहीही ठिकाण सापडला नाही. तिला उघड्याने न दिसता काहीतरी घेऊन गेले होते. लोकांनी गावात आणखी काही उपाय शोधण्याचा निर्णय घेतला, पण त्या मार्गावर जाणं म्हणजे आपल्या जीवाशी खेळणं होतं. शांताबाईचा शाप आता फक्त गावापुरता नाही, तर संपूर्ण प्रदेशाला व्यापून टाकलेला होता. जिथे जिथे तो जात असे तिथे अंधार वाढत होता आणि कुणालाही त्यातून सुटका नाही.
लोक म्हणतात की कोणालाही कधीही रात्रभर एकटं फिरायचं असेल तर सावधगिरी बाळगा, कारण कोणत्याही वेळी शांताबाईची सावली तुमच्या मागे येऊन म्हणू शकते, मी अजून परत येणार आहे आणि माझा शाप कधीच संपणार नाही. शांताबाईचा अपत्याचा रूप जसजसं धुक्यातून बाहेर येत होतं तसतसं त्याच्या आसपासचं वातावरण भयानक अंधाराने व्यापलं. त्याच्या लाल डोळ्यांतून जणू अग्नी झरकत होता आणि हातातून निघालेली लांबट नख्या हवेत फटकं मारत होत्या. तो म्हणाला, मी तोच आहे जो माझ्या आईचा शाप जिंकेल, पण यासाठी मला आणखी आत्म्यांची गरज आहे. त्याच्या या शब्दांनी सगळं वातावरण थरकापून गेलं. विहिरीतलं पाणी ढवळलं आणि धुक्याच्या आतून हाडकुळ्या हात बाहेर पडून लोकांना खेचू लागले. किंकाळी, आरडाओरडा सगळीकडे घुमू लागला. लोक भीतीने एकमेकांना धरून उभे राहिले, पण तो रूप जवळ येत होता. त्यावेळेस अचानक एका धाडसी माणसाने आपला हात उंचावला. तो म्हणाला, आपण या शापाला फक्त मंत्रांनी जिंकू शकतो असा नाही, आपल्याला या प्राचीन अंधाराशी सामना करावा लागेल. त्याने खिशातून एक जुनी पुस्तकं काढली, ज्यात शांताबाईच्या काळाच्या आधीचा इतिहास होता. त्या इतिहासात लिहिलं होतं की शांताबाई ही फक्त एका आत्म्याचं नाव नाही, तर ती एका भीषण राक्षसी आत्म्याची मूर्ती होती, जिला लोकांनी चुकीच्या पद्धतीने पूजा केली होती आणि त्यामुळे ती शापित झाली होती. ती आपली भीती आणि राग व्यक्त करण्यासाठी या जगात वेगवेगळ्या रूपांनी येत होती. त्यांनी त्या पुस्तकातील एका विशेष मंत्राचा अभ्यास केला, जो शाप मोडू शकतो, पण त्यासाठी विहिरीच्या आत त्या आत्म्याशी थेट सामना करावा लागणार होता. त्या धाडसी लोकांनी ठरवलं की कोणतीही भीती न बाळगता त्या रात्रीचं पूजन करतील. संध्याकाळी विहिरीजवळ जमले आणि एक एक करून त्यांनी मंत्रोच्चार सुरू केला. शांताबाईचा रूप हळूहळू धुकेसारखा वितळू लागला, पण अपत्याचं रूप अधिकच भयंकर बनत होतं. तेव्हा अचानक विहिरीतून प्रचंड उकळत्या पाण्याचा झोत निघाला आणि त्यातून शांताबाईच्या चेहऱ्याचा भीषण भास समोर आला. ती ओरडली, कोणी माझा अंत करण्याचा प्रयत्न केला त्याचा भाग मी करेन. पण त्या धाडसी लोकांनी एकत्र येऊन आपला विश्वास दाखवला आणि मंत्र जोरात सुरू ठेवला. त्या क्षणी एक प्रचंड वीज पडली आणि संपूर्ण परिसर उजळून गेला. आणि जेव्हा प्रकाश कमी झाला तेव्हा शांताबाईचा आणि तिच्या अपत्याचा रूप विरघळलेले दिसले. तरीही शाप पूर्णपणे नाही सुटला होता. त्यांच्यातील काळ्या शक्ती अजूनही विहिरीत सापडत होती. लोक म्हणतात की त्या रात्री त्यांचं आत्मा थोडं सुटलं, पण शाप कायमचा संपणार नाही, तो फक्त थोडा झोपेल. शांताबाई अजूनही कुठेतरी सावलीत जिवंत आहे आणि तिचा आवाज रात्री कुजबुजतो, मी अजून परत येणार आहे, माझ्या आत्म्यांची वाट पहा. हीच खरी भीती आहे, कारण शाप म्हणजे संपणारा नाही, तो फक्त एक नवा आरंभ आहे. शांताबाईचा शाप पूर्णपणे संपला नसतानाही तिच्या भीतीदायक इतिहासाने संपूर्ण परिसर व्यापून टाकला होता. लोकांनी त्याचा भाग मोडण्याचा प्रयत्न केला, पण शाप ही एक अजरामर शक्ती होती, ज्याचा अंत नाही. विहिरीतून आढळलेले काळे पाणी अजूनही कुजबुजत राहते, मी अजून परत येणार आहे, आणखी आत्म्यांची गरज आहे, माझं साम्राज्य वाढत आहे. त्या रात्री ज्यांनी शाप मोडल्याचा दावा केला त्यांनाच अंधाराच्या तळमळींनी झोप हरपली. झोपेत त्यांना शांताबाईची लाल डोळ्यांनी पाहणारी सावली वारंवार दिसायची आणि तिचा आवाज कानात घुमायचा, तू माझ्या आत्म्यांची वाट पाहतोयस, ये माझ्या विहिरीत येऊन माझा वारसदार बन. गावकऱ्यांनी म्हटलं, शांताबाईची सावली कधीच पूर्णपणे हरवणार नाही, ती कायमच कुठेतरी असते, आपल्या शापाची किंचाळी आपल्या मागे घेऊन फिरते. आणि जेव्हा अमावस्या येते तेव्हा ती पुन्हा जागृत होते, नवीन आत्म्यांची शोध घेते आणि तिचं भयानक साम्राज्य अजूनच विस्तारत जातं. आणि हीच खरी भीतीची सुरुवात आहे. शांताबाईची सावली अजूनही परत येणार आहे. तू धाडस करशील का ती सावली समोर उभी राहण्यासाठी? नाहीतर ती तुला घेऊन जाईल तिच्या काळ्या विहिरीत, जिथे परत येण्याचा कोणताही मार्ग नाही. शांताबाईची सावली जेव्हा अमावस्येच्या रात्री पूर्ण ताकदीने जागृत होते, ती त्या विहिरीभोवती फिरते आणि निसट्ट फिरणाऱ्या धुकेतून तिचं भयानक रूप उगाच दिसत नाही. ती आपल्या लाल डोळ्यांनी रात्रीच्या काळोखात माणसांच्या मनात थेट भीती पेरते, जणू त्यांना तिच्या शापित साम्राज्यात फसवायची तयारी करत आहे. त्या रात्री गावाजवळ कुणीतरी आवाज ऐकला, पैंजणांचा टणटण, कुजबूज आणि हलकं किंकाळणं. ज्याने ऐकलं तो थरथरून उभा राहिला, पण ते आवाज कुठून येत होते हे कोणीही समजले नाही. अचानक त्या व्यक्तीच्या समोर काळा धूर गुंफत तो मंद स्वरात म्हणाला, तू शोधत असलेल्या उत्तरांमध्येच माझं साम्राज्य आहे, पण ते साम्राज्य जिंकणं तुला तितकंसं सोपं नाही.
त्या व्यक्तीने मागे वाळून पाहिलं, पण त्याला फक्त शांताबाईच्या भीषण लाल डोळ्यांनी भिजलेलं ते पांढरं चेहरे दिसले. त्या क्षणी तो माणूस थंडीने भरून थरथरायला लागला आणि त्याच्याबरोबर गूढ काळोख सुद्धा त्याला गिळायला आला. शांताबाई म्हणाली, मी फक्त आत्मा नाही, मी भीतीची प्रतिमा आहे, मी अंधार आहे आणि मी नेहमीच परत येणार आहे. तुझ्याशिवाय माझं साम्राज्य अधुरं आहे. आणि मग त्या रात्री त्याचा विलोभनीय किंकाळी गावभर गेला. आता प्रश्न फक्त इतकाच आहे, तू त्या सावलीशी सामना करण्यास तयार आहेस का? तिच्या विहिरीत जाण्यास आणि त्या शापाचा अंत करण्यासाठी एकदा कायमची लढाई उघडण्यास? शांताबाईची सावली अजूनही थरथरतीये आणि ती वाट पाहतीये तुझ्या पुढच्या पावलाची.